तर आज आपण अलंकार हा घटक क्लिअर करूयात। अलंकार खूप महत्त्वाचा घटक आहे। तर अलंकार म्हणजे नेमकं काय, तर शब्दशः अर्थ अलंकाराचा म्हणजे दागिना। अलंकार म्हणजे काय, तर दागिना। तर मग नेमकं अलंकाराची व्याख्या काय होईल की अलंकार जसं की म्हणजे शोभा येणं, ह्या त्याचा अर्थ असा घेऊ शकतो आपण एक, आणि दागिना एक घेऊ शकतो। मग दागिने हे कशासाठी असतात, शोभा देण्यासाठीच असतात ना। जसं की स्त्रिया काय करतात, वेगवेगळे दागिने वापरतात, कारण की त्यांना शोभा यावी, त्यांना सौंदर्य प्राप्त व्हावं, त्या सुंदर दिसाव्यात, यासाठी ते वेगवेगळे दागदागिने घालतात। आपणही प्रत्येक जण काय करतो की आपल्याला शोभा यावी, सुंदर दिसावे, आपण परिणामकारक दिसावे, यासाठी आकर्षक आपण दिसावे, यासाठी वेगवेगळे कपडे घालतो, वस्तू वापरतो। जसं की तुम्हाला घड्याळ असेल, तुमचा गॉगल असेल, हे आपण वेगवेगळे आकर्षक दिसण्यासाठी आपण ह्या गोष्टी करत असतो। तर त्याच प्रकारे आपली भाषा आकर्षक दिसावी, आपली भाषा सुंदर दिसावी, आपली भाषा परिणामकारक व्हावी, यासाठी सहजतेनं आपण भाषेची मांडणी आकर्षकरित्या चमत्कृतीनं करत असतो, वेगवेगळ्या कल्पनेनं सजवून करत असतो की जे सौंदर्य वाढावं यासाठी। मग ती कशी, आपण एक उदाहरण घेऊ। जसं की समजा की एखादी स्त्री आहे आणि ती चालताना तिचं चालणं सुंदर आहे, तर एक जण जर कोणी बोलला किंवा तुझं चालणं मोहक आहे, तर काही तेवढी परिणामकारकता नाही आहे, तेवढं सौंदर्य याला प्राप्त नाही आहे। पण जेव्हा एखादा कवी त्याची अभिव्यक्ती व्यक्त करतो आणि सहजतेनं मग तो काय म्हणतो, चांदणे शिंपित जाशी, काय, चांदणे शिंपित जाशी चालता तू चंचले, म्हणजे इथून यामधून तुम्हाला आकर्षकता निर्माण झाली, यातून सौंदर्य निर्माण झालं, आणि मग यालाच आपण अलंकार असं बोलतो। तसंच जर आई बाळाला झोपी घालताना काय म्हणते, आई बाळाला झोपी घालताना काय म्हणत असते की डोळे मिटून झोपी जा, हे काही अलंकारिक बोलणं झालं काय, असं नाही झालं, याला काही सौंदर्य प्राप्त झालं का, नाही। तर तीच अभिव्यक्ती सहजतेने जर मांडली आकर्षक स्वरूपात, तर मग ती कशी होईल, पापणीच्या झोपू दे डोळ्यांची पाखरे, कळलं का, झोपू दे डोळ्यांची ही पाखरे, म्हणजे जे डोळे आहेत ना आपले, त्या डोळ्याला काय पाखरं म्हटलेलं आहे, कळलं। मग यामुळे किती शोभा निर्माण झालेली आहे। तर हे अशा प्रकारच्या याला रचनेला आपण काय म्हणत असतो, अलंकार म्हणत असतो भाषेमध्ये। तसंच अजून एक उदाहरण जर द्यायचं झालं तुम्हाला, तर सुखाचा दागा एक दुखाचे 100, जर तरी हे वस्त्र मानवा तुझी या आयुष्याचे। आता हे वस्त्र बोललंय शरीराला, आयुष्याला, जीवनाला आपल्या काय म्हटलेलं आहे, वस्त्र म्हटलेलं आहे, म्हणजेच कपड्यासारखं आहे ते। तर यामुळं किती सौंदर्य, आकर्षकता, परिणामकारकता निर्माण झालेली आहे, यालाच आपण अलंकार असं बोलत असतो। मग अलंकार सोपा आहे, तर याच्यामध्ये 2 प्रकार पडतात अलंकाराचे, एक म्हणजे तो शब्द अलंकार आणि एक म्हणजे तो अर्थ अलंकार। तर शब्द अलंकार जो आहे ना, तो शब्द अलंकार आहे, या शब्द अलंकाराचे सुद्धा 3 प्रकार पडतात। मग अगोदर आपण शब्द अलंकार आणि अर्थ अलंकार तो बघा, की शब्द अलंकार म्हणजे काय, की भाषेतील शब्दांच्या रचनेमुळं, म्हणजे शब्दांची जी रचना आहे ना, त्या रचनेमुळं ज्या वेळेस आकर्षकता निर्माण होते, भाषेला सौंदर्य प्राप्त होतं, तेव्हा त्याला आपण काय म्हणत असतो की शब्द अलंकार। मग शब्द अलंकाराचे 3 प्रकार पडतात, यमक, अनुप्रास आणि श्लेष, असे 3 अलंकार तुम्हाला मराठी भाषेमध्ये आहेत। तर मग यमक अलंकार काय आहे, तर यमक अलंकार म्हणजे एखाद्या वाक्यात किंवा कवितेच्या चरणाच्या शेवटी किंवा मध्ये किंवा ठराविक ठिकाणी, म्हणजेच कवितेच्या चरणाच्या शेवटी म्हणा, मध्ये म्हणा, किंवा ठराविक ठिकाणी म्हणा, जेव्हा वेगळ्या अर्थाने शब्द येतो, तेव्हा त्याला आपण काय म्हणत असतो, यमक अलंकार। जसं की सुसंगती सदा घडो सुजान वाक्ये कानी पडो, सुसंगती सदा घडो सुजान वाक्ये कानी पडो, तर घडो आणि पडो हे इथं शेवटी आलेले, त्याच्यामध्ये शेवटी एक असा आपल्याला यमक निर्माण झाला, तर की यमक अलंकार, कळलं का।
सुसंगती सदा घडो, सुजान वाक्ये कानी पडो, कलंक मातीचा झडो, विषय सर्वथा न आवडो. कळलं का? कलंक मातीचा झडो, विषय सर्वथा न आवडे. झडो आणि न आवडो ह्याच्यामध्ये एक यमक साधला जातो, यामुळे भाषेला एक काय सौंदर्य प्राप्त होतं. आता अशाच प्रकारचं एक दुसरं उदाहरण घेता येईल की जाणावा तो ज्ञानी, पूर्ण समाधानी, निसंदेह मनी सर्व काळ. की लाल तुझा अंगवठा, लाल तुझ्या अंगी ताठा, लाल रंगांच्या पेशीचा किती ग केलाय साठा. भवानी आमची आई, शिवाजी आमचा राणा, मराठी आमची बोली, गनिमी आमचा बाणा. मग इथं सुद्धा मला शेवटी काय साधलेलं आहे, मला इथं यम. तर मग आता अनुप्रास अलंकार. तर अनुप्रास अलंकार म्हणजे काय? तर अनुप्रास अलंकार म्हणजे एखाद्या वाक्यात कवितेच्या चरणात एकाच अक्षराची पुनरावृत्ती होऊन नादमयता येऊन त्यामुळं भाषेला सौंदर्य प्राप्त होतं, तेव्हा त्याला अनुप्रास अलंकार म्हणतो. मग बघा लक्ष द्या, उदाहरणार्थ की बालिश बाहू बायकात बडबडला, ब ब ब या शब्दाची पुनरावृत्ती होऊन नाद निर्माण झाला आणि भाषेला सौंदर्य प्राप्त झालं. तसंच काकाने काकाचा काळा कोट कात्रीने करा करा कापला, क क क शब्दाची पुनरावृत्ती झाली आणि मग भाषेला सौंदर्य प्राप्त झालं. तसंच एक उदाहरण देता येईल, गडद निळे जलद भरुनी आले, शीतल तनु चपल चरण अनिल घन निघाले. तर शीतल तनु चपल चरण अनिल घन, च च च इथं तुम्हाला काय नाद एक निर्माण होतो. चपल चरण अनिल घन निघाले असं ते तुम्हाला नाद निर्माण होतो आणि भाषेला सौंदर्य प्राप्त होतं. पुढचं उदाहरण आहे, पेटविले पाषाण पठारावरती शिवबांनी, गरिबांच्या गळ्यामध्ये गाजे संतांची वाणी. आणि पुढचं अजून एक उदाहरण देता येईल, मन मोहनी मोहक तुझा मोहरा मनातून माझ्या मावळेना, मन मोहनी मोहक तुझा मोहरा मनातून माझ्या मावळेना. तर म शब्दाची पुनरावृत्ती झाल्यामुळे एक नाद निर्माण होतो आणि मग तिथं. तर श्लेष अलंकार म्हणजे काय? जेव्हा कवितेच्या चरणात किंवा एखाद्या वाक्यात एकच शब्द दोन अर्थाने म्हणजे वेगळ्या अर्थाने वापरला जातो, दोन अर्थाने वापरला जातो, तेव्हा त्याला श्लेष अलंकार म्हणायचंय. जसं की उदाहरणार्थ की समजा दोघांचं संभाषण सुरू आहे, एक रामू आहे आणि एक नाना आहे. तर रामू जेव्हा नानाला म्हणतो की नाना तुम्हाला सुपारी लागते का? मग नाना म्हणतो मग जे हो लागते. तर मग तिथं रामू काय म्हणतो, मग कशी लागते तुम्हाला, त्रास होतो का जास्त? याचा अर्थ की इथं मग तो हास्यमय वातावरण निर्माण होतं. यातून मग तुम्हाला एक आपल्याला शोभा येते. कशी? तर लक्ष द्या की दोन अर्थ वापरलेले आहेत. कशी? की सुपारी लागते म्हणजे एक अर्थ की आवश्यक आहे, दुसरा अर्थ सुपारी लागते म्हणजे त्रास होणे, म्हणजे तुम्हाला त्याचा त्रास होणे, लागून त्रास होतो ना तसं त्रास होणे, असे दोन अर्थाने इथं वापरल्या जातं. ठीक आहे. तसंच दुसरं वाक्य तुम्हाला सांगता येईल याचं की हे मेघा तू सर्वांना जीवन देतोस. आता जीवन, मेघ जीवन देतो म्हणजे काय की मेघ जेव्हा पाऊस देतो तेव्हा तो पाणी देतो. मग जीवन याचा अर्थ दोन अर्थ होतात. एक जीवन म्हणजे पाणी आणि एक जीवनाचा अर्थ म्हणजे तो काय तर आपलं आयुष्य. जरी वास नसे तीळ मात्र यास, तरी आरपली तुम्हास सुमने. तर सुमने या शब्दाचा अर्थ आपण पाहिला तर त्या ठिकाणी दोन प्रकारे घेऊ शकतो. म्हणजे जसं की सुमनेचा अर्थ एक पुष्प म्हणजे फुल आणि दुसरा अर्थ त्याचा घेता येईल की चांगल्या मनाने. मित्राच्या उदयाने, पुढचं उदाहरण, मित्राच्या उदयाने कोणाला आनंद होत नाही. तर मित्र म्हणजे काय? तर मित्र म्हणजेच काय तर आपला सखा मित्र एक, आणि मित्र म्हणजेच दुसरा अर्थ काय तर सूर्य. हा फक्त पार्ट कोणता होता? शब्द अलंकाराचा. मग नेक्स्ट पार्ट मध्ये आपण अर्थ अलंकाराबद्दल पूर्ण चर्चा. हाय फ्रेंड्स, मी निरंजन भोयर. आज आपण अलंकारामध्ये सेकंड पार्ट क्लिअर करणार आहे. अगोदरच्या फर्स्ट पार्ट मध्ये आपण अलंकारामधील तो मुख्य प्रकार असणारा पहिला शब्द अलंकार क्लिअर केलेला आहे. अलंकाराचे मुख्य दोन प्रकार आहेत, एक शब्द अलंकार आणि एक अर्थ अलंकार. तर शब्द अलंकाराचे तीन प्रकार आपण कालच्या लेक्चरमध्ये क्लिअर केले आहेत. एक यमक असतो, एक असतो तुम्हाला अनुप्रास अलंकार आणि एक श्लेष. हे तीन कशामध्ये येतात?
शब्द अलंकारामध्ये ते क्लिअर केलेले आहे, ते बघा तुम्ही, तुमचा फायदा होईल. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण दुसरा प्रकार जो मुख्य प्रकार आहे अलंकाराचा तो म्हणजे काय, अर्थ अलंकार. तर या अर्थ अलंकाराचे भरपूर प्रकार आहेत, तर ते पण क्लिअर करणार आहे. उपमा असेल, सार अलंकार असेल, उत्प्रेक्षा असेल, आपणहुंती असेल, ए टू झेड टोटल प्रकार क्लिअर करणार आहे. आणि या अलंकारामध्ये मित्रांनो तुम्हाला महत्वाची बात म्हणजे की तुलना असते. अर्थ अलंकारामध्ये तुलना असते की जसं की शब्द असतो ना, त्या शब्दाच्या अर्थावरून आपलं म्हणणं असेल, आपल्या कल्पना विचार भावना असतील त्या प्रभावीपणे आपण प्रकट करतो, आपली अभिव्यक्ती आपण प्रकट करत असतो. कशाद्वारे, तर त्या शब्दाच्या अर्थाच्या माध्यमातून. मग हे करण्यासाठी आपण दुसऱ्याची मदत घेत असतो, हे प्रभावीपणे मांडण्यासाठी आपण दुसऱ्याची मदत घेत असतो. मग तो दुसरा कोण, तर ते असतं उपमान आणि एक असतं उपमेय. मग हे सुद्धा समजणं आवश्यक आहे की मग उपमेय म्हणजे काय, की ज्याची तुलना करायची ते उपमेय असतं आणि ज्याच्या सोबत तुलना करतो ते उपमान असतं. मग त्या उपमानाची आपण, ज्याची तुलना करायची ना त्याच्यासाठी उपमानाची आपण मदत घेत असतो. तर हे सर्व समजून घेऊ आपण, काही हरकत नाही. लक्ष द्या की अनेकदा काय होतं, अनेकदा शब्दांच्या अर्थामुळे, मग ते काव्य असेल किंवा गद्य असेल, काव्यात सुद्धा आणि गद्यात सुद्धा भाषेला सौंदर्य निर्माण होत असतं. मग हे होत असताना या अर्थ अलंकारामध्ये एक महत्वाची बात म्हणजे की जे सांगतो ना आपण ते प्रभावीपणे मांडण्यासाठी दुसऱ्या गोष्टीची मदत घेत असतो आपण. मग ही मदत घेत असतो कधी अर्थ अलंकार व्यक्त करताना, कळलं का, दुसऱ्या गोष्टीची. मग ते दुसरी गोष्ट काय असतं, उदाहरणार्थ समजून घ्यायचं आपल्याला. सुरेशचे अक्षर सुंदर आहे हे मला सांगण्याचा उद्देश आहे. समजा सुरेशचा अक्षराबाबत मला बोलायचं असेल तर मी एक तुम्हाला असं म्हणू शकतो, सुरेशचा अक्षर सुंदर आहे पण तेवढं आकर्षकपणा येत नाही, त्यामध्ये अलंकारिकपणा येत नाही. मग हे अलंकारिक रूपात मांडण्यासाठी मला काय करावं लागेल, की असं म्हणावं लागेल. एक पद्धत तुम्हाला म्हणजे अलंकाराच्या प्रकारामध्ये व्यक्त करतो की एका प्रकारामध्ये आपण असं बोलू शकतो, सुरेशचा अक्षर कसं आहे, सुरेशचा अक्षर मोत्यासारखं सुंदर आहे. मोत्यासारखं, हे मोती जी आहे ना याची आपण मदत घेतलेली आहे, कळालं का. मग दुसऱ्या अलंकारामध्ये आपण कसं मांडणार आहे की सुरेशचा अक्षर जणू काय मोतीच. आता जणू काय शब्द आला आणि मग अशी सारखा आला होता, मोत्यासारखा नाही तर आता जणू काय मोतीच, तर अलंकार चेंज होतो. ते कसा होतो ते तर आपण क्लिअर करणारच आपण, थोडं लक्ष द्या. अजून पुढं त्याच्यापेक्षा आकर्षक मांडायचं तर अरे ते सुरेशचा अक्षर जे आहे ना ते अक्षर नाही, म्हणजे इथं निषेध झाला, आता विरोध झाला, ते अक्षर नाही तर ते मोतीच आहे, मोतीच, कळलं का. इथं विरोध झाला, निषेध झाला, म्हणजे इथं अजून आकर्षक पद्धतीने मांडलं. तर अशा प्रकारे आपण जेव्हा व्यक्त करत असतो तेव्हा तो अर्थ अलंकार असतात आणि त्या अर्थ अलंकाराचे वेगवेगळे प्रकार असतात. तर ठीक आहे, मग इथं आपण या सुरेशचं जे अक्षर आहे ना, हे सुरेशचं अक्षर याची आपण तुलना करत आहोत किंवा याचं आपण वर्णन करत आहोत. कोणाचं वर्णन करायचंय, सुरेशचं नाही, सुरेशच्या हँड रायटिंगचं, सुरेशच्या हस्ताक्षराचं आपल्याला वर्णन करायचंय, म्हणजे सुरेशचं अक्षर. मग हे अक्षर सुरेशचं जे आहे या वाक्यातलं याची तुलना करायची. मग याची तुलना कोणासोबत केली हो, याची तुलना केली या मोत्यासोबत. मग या अक्षराबद्दल बोलण्यासाठी आपण दुसऱ्या गोष्टीची मदत घेतली. मग ही दुसरी गोष्ट मदतीसाठी आली कोणती, मोती. मोती याची आपण मदत घेतली, कळालं का. दुसऱ्या गोष्टीची मदत कशी घेतली जाते ते कळालं, ठीक आहे. मग हे अक्षर ज्याची तुलना करायची हे काय झालं, याला म्हणायचे उपमेय. काय म्हणायचे याला, उपमेय. हे झालं मग उपमेय. आणि ज्याच्या सोबत तुलना केली याला काय म्हणायचे, मग याला म्हणायचे उपमान, कळालं का. हे उपमान झालं, हे उपमेय. मग बघा लक्ष द्या, इथं उपमेय म्हणजे काय, की ज्याचे वर्णन करायची, ज्याची तुलना करायची ते आहे अक्षर. हे अक्षर मग काय झालं, उपमेय झालं, कळतंय. आणि आता उपमान कशाला म्हणायचे, ज्याच्या सोबत तुलना करायची ना त्याला आपण मोती या वाक्यामध्ये आहे की कोणासोबत तुलना केली, मोत्यासोबत, हे मोती आहे, त्याला म्हणायचे मग उपमान, ज्याच्यासोबत तुलना करायची ते, ठीक आहे.
मग साधारण धर्म काय निघेल याच्यातला? साधारण धर्म म्हणजे दोघांमध्ये काय समान गुणधर्म आहेत ते साधारण धर्म राहील. मग कुठला समान गुणधर्म आहे? तर या ठिकाणी आपल्याला सुंदर, म्हणजेच सुंदर म्हणजे काय, हे पण अक्षर सुंदर आहे आणि मोती पण सुंदर, मोती तर आहेच, मग अक्षर पण त्याप्रमाणे तुम्हाला तुलना केली. तर सुंदर या दोघांमध्ये काय आहे? ते साधारण गुणधर्म दाखवणारा सुंदर हा शब्द आहे. म्हणजे याचा अर्थ सुंदरता, सौंदर्य, सुंदरता हे दोघातला काय झाला? साधारण धर्म. म्हणून सुंदर या शब्दावरून तुम्हाला या ठिकाणी काय आलेलं आहे की साधारण धर्म दोन वस्तूत असणारा सारखेपणा व्यक्त करतो त्याला म्हणतो. तर तो दोघात असणारा काय? सुंदर शब्दावरून ती सुंदरता आहे. कळलं? एकदम सोपं आहे. आता साम्यवाचक शब्द म्हणजे काय की बाबा मोती आणि अक्षर, मोती आणि अक्षर या दोघांमध्ये साम्यवाचक शब्द म्हणजे दोघांना सारखं दाखवणारा, म्हणजे सारखेपणा दाखवणारा शब्द कोणता आहे? दोघांमध्ये सारखेपणा दाखवतो ना तो शब्द कोणता आहे? तर हा सारखे. हा मग सारखे, सम, सदृश्य, जणू, जणू काय, जेवी हे असे शब्द येत असतात. कळालं का? तर हे लक्षात ठेवायचं. मग यावरून तुम्हाला साम्यवाचक शब्द, साधारण धर्म, उपमान आणि उपमेय लक्षात आला असेल. ठीक आहे. आपण आता अलंकाराचे प्रकार बघू. अलंकाराचे प्रकार, अर्थ अलंकाराचे. तर ठीक आहे, आपल्याला आता अलंकाराचे प्रकार बघायचे. अलंकाराचे प्रकार अर्थावरून जर पाहिलं, म्हणजे अर्थ अलंकार जर पाहिले तर त्यामध्ये आपण तुलनेवरून काही प्रकार पाडणार आहोत, काही स्वभावावरून आणि काही त्याच्या कारणांवरून. तर लक्ष द्या, इथं तुम्हाला तुलनेवरून हा उपमा अलंकार, उत्प्रेक्षा अलंकार, रूपक अलंकार, आपण हुंती अलंकार, व्यतिरेक अलंकार, अनन्वय अलंकार आणि अनन्वय अलंकार, ससंदेह अलंकार आणि भ्रांतिमान अलंकार हे कुठले आले? तुलनेवरून. स्वभावावरून एक स्वभावोक्ती, चेतना गुणोक्ती आणि अतिशयोक्ती. आणि कारणावरून तुम्हाला येणार व्याजोक्ती, व्याजस्तुती आणि अन्योक्ती. तर हे एवढे. आता इतर सुद्धा आहेत. इतर कोणते आहेत? 6 आहेत टोटल. तर असंगती, अर्थांतरन्यास, विरोधाभास, दृष्टांत अलंकार आणि सार अलंकार आणि पर्यायोक्त अलंकार असे आपले हे इतर 6 सुद्धा. कळालं का? एक एक क्लिअर करू आपण व्यवस्थितरित्या, क्रमाक्रमानं आपण एकेकाला कव्हर करायचे. बघा लक्ष द्या. आता आपल्याला बघायचं उपमा अलंकार. उपमा अलंकार खूप महत्वाचा आहे. बघा लक्ष द्या, त्याची उदाहरणं पण बघायची आणि ट्रिक पण सांगणार तुम्हाला की कशा प्रकारे ओळखायचा. तर लक्ष द्या की जेव्हा दोन वस्तूमधील साम्य, कोणामधलं? दोन वस्तूमधील साम्य चमत्कारिक दृष्ट्या जेव्हा व्यक्त केलं जातं तेव्हा त्याला आपण उपमा अलंकार म्हणतो. आणि जी ट्रिक काय राहील की जसा जेवी सम सदृश्य गत परिसमान, जसा जेवी सम सदृश्य गत परिसमान हे शब्द असतील तर तिथं काय? उपमा अलंकार. बघा लक्ष द्या, जसा जेवी सम सदृश्य गत परिसमान हे शब्द असले की अर्थ अलंकारामधला तो उपमा अलंकार. मग इथं आपण उदाहरण घेऊ शकतो ना. सावळा रंग तुझा पावसाळी आभाळी नभापरी. नभापरी म्हणजेच सावळ्या रंगाचं वर्णन करायचं आहे. सावळ्या रंगाचं वर्णन करायचं आहे. सावळ्या रंगाची तुलना करायची आहे. मग ती तुलना कोणासोबत केलेली आहे की पावसाळ्यातल्या आभाळासोबत केलेली आहे. नभापरी. कळलं का? मग इथं नभापरी शब्द दिसला ना, बस ट्रिक. परी हा शब्द, परी शब्द दिसला तो काय आहे? उपमा अलंकार. बात कळाली? ठीक आहे. आभाळागत माया तुझी आम्हावर राहू दे, म्हणजे माया तुझी राहू दे पण कशी? तोडकी मोडकी नाही. आभाळागत. आभाळ कधी कोणाला असं काही वेगळं समजता का हो की आभाळाला तुला दूर हो, तू माझ्या सावली खाली येऊ नको असं आहे का? नाही. तर त्याच्याप्रमाणे सगळ्याला समान अशी तुझी माया आम्हावर राहू दे. कळालं का? आभाळागत. मग आभाळागत माया तुझी आम्हावर राहू दे. तर काय लक्षात आले का तुम्हाला इथं की इथं सोपं ट्रिक्स तुम्हाला. गत, गत जो शब्द आहे लक्षात आलं? गत. मग डोळे झाकून काय? उपमा अलंकार. ठीक आहे. 3 नंबरचं बघा. मुंबईची घरे म्हणजे अगदी लहान खुराड्यासारखीच एवढूला घरं असतात मुंबईला. मग तेवढं लहान लहान छोटे छोटे घरं ती कशी झाली? कोंबड्याचं खुराडं असते आपल्या इकडे, असं कोंबड्याचं खुराडं. लक्ष द्या. मग इथं शब्द काय पकडायचा की मुंबईची घरे मात्र लहान कबुतराच्या खुराड्यासारखी. असं या खुराड्यासारखी. तर सारखी काय? जसा जेवी सम सदृश्य गत परिसमान. तर याला सारखा, सम म्हणजे सदृश्य, सारखा असा शब्द इथं लक्षात ठेवा. एक
कारण सारखा म्हणजे काय वेगळं काढायची गरज नाही. हा सारखा शब्द काय आला की सम सदृश्य म्हणजे समानार्थी शब्द आहेत ना, सगळे ते समानार्थी आहेत सारखा, यावरून बात कळाली. उपमा अलंकार खूप महत्वाचा. ठीक आहे, नेक्स्ट पुढचा. ठीक आहे, आपण हा दुसरा प्रकार काय, दुसरा प्रकार उत्प्रेक्षा अलंकार. उत्प्रेक्षा अलंकारामध्ये सुद्धा आपण तुलनाच करणार आहोत, त्यांच्यामध्ये साम्यच दाखवणार आहोत दोन वस्तूमध्ये, पण थोडं कसं, थोडं जरा असं वेगळ्या पद्धतीनं, जसं काय तेच या पद्धतीनं. कळालं का? म्हणजे उपमा अलंकारापेक्षा थोडं तीव्रता जास्त आहे इथं. मग मी जर म्हटलं मुंबईची घरं अगदी लहान, कबुतराच्या खुराड्यासारखी, सारखी सारखी शब्द आला ना, तर तो झाला उपमा अलंकार. पण तेच वाक्य म्हणलं, मुंबईची घरं म्हणजे जणू काय, जणू काय, कबुतराची खुराडीच जणू काय शब्द आला, तर त्यावेळेस मात्र तो उत्प्रेक्षा होईल. म्हणून एक ट्रिक लक्षात ठेवा उत्प्रेक्षा अलंकाराची. ज्या वेळेस जणू गमे वाटे भासे, काय जणू काय गमे वाटे भासे असे शब्द असतील, जणू जणू काय गमे वाटे भासे असे जर शब्द असतील, तर त्यावेळेस कोणता अलंकार असतो? उत्प्रेक्षा अलंकार असतो, उत्प्रेक्षा. मग ती गुलाबी उषा म्हणजे परमेश्वराचे प्रेमच जणू, ती गुलाबी उषा म्हणजे परमेश्वराचे प्रेमच जणू शब्द आला, तर कोणता अलंकार आला? उत्प्रेक्षा अलंकार आला. लक्षात आलं? आता दुसरा बघा, दुसरं उदाहरण, तिचे मुख म्हणजे जणू चंद्रच, तर चंद्रासारखं म्हटलं तर ती उपमा झाला. पण ज्यावेळेस मी जणू काय चंद्रच, चंद्रच आहे ते, जसं काय समानच आहे असं, त्यावेळेस ते काय होणार आहे? उत्प्रेक्षा. आता तिसरा प्रकार, जगी जगतात जीवाणू. जगी जगतात जीवाणू, जगी जगतात जीवाणू जगती अन मरती. जगी जगतात जीवाणू जगती अन मरती. जशी गवताची पाती, आता जशी शब्द आला, जेवी नाही, जशी. म्हणून जणू जणू काय गमे वाटे भासे, तर या जणू किंवा जणू कायला जशी शब्द व्यक्त आला म्हणून इथं लक्षात ठेवायचं, पक्क उत्प्रेक्षा अलंकार आहे. तर आता आपण तिसरा प्रकार क्लिअर करणार आहे, तो म्हणजे आपण हुंती. आपण हुंती प्रकार खूप महत्वाचा आहे मित्रांनो. ज्या वेळेस हे उपमेय नसून ते उपमानच आहे, ते उपमेय नाही, ते उपमानच आहे, असा ज्यावेळेस निषेध असतो, असा ज्यावेळेस विरोध असतो, त्यावेळेस त्याला आपण हुंती अलंकार म्हणतो. जसं की उदाहरणार्थ, की समजा आम्ही डोळ्याबद्दल बोलत आहे, न हे नयन, हे डोळे नाहीत, न हे नयन पाकळ्या उमलल्या सरोजातील, हे नयन नाहीत, तर सरोज म्हणजे काय? कमळ. जसं की कमळाच्या याच्यातील पाकळ्या ज्या आहेत त्या उमलल्या आहेत, असे इतके सुंदर डोळे. म्हणजे विरोध उपमानाला केलेला आहे आणि उपमेयच श्रेष्ठ आहे, उपमेयाचं वर्चस्व झालं. इतका तीव्र भावनेनं, इतकं तीव्रतेनं आपण आता साम्य व्यक्त केलेलं आहे. कळलं का? उपमेय आणि उपमानामध्ये. म्हणजेच उपमामध्ये थोडा कमी आणि उत्प्रेक्षामध्ये थोडा जास्त. आणि आता आपण हुंती, आपण हुंती म्हणजे हुंती म्हणजे काय? तुम्हाला याच्यात विरोध करायचा, निषेध करायचा आहे. बर, मग ओठ कशाचे? देठाची फुलल्या पारिजातकाचे. लक्षात घ्या, ज्यावेळेस विरोध काय असतो? निषेध असतो, निषेध असतो. आणि उपमेय हे उपमान नसून तर उपमानच आहे, जसं काय हे नाही तर ते तेच आहे, अशा प्रकारची रचना. तर ओठ कशाचे बाबा? देठाची फुलल्या पारिजातिकाचे. ते ओठ नाहीत, ओठाची तुलना. ओठ खरं म्हणलं तर हे उपमेय आहे, आणि जे काही देठ आहे तर याचे पारिजातिकाचे देठ हे उपमान आहे. कळालं? पण हे नसून ते हेच आहे, हे नसून ते हेच आहे, असा विरोध आहे, असा निषेध आहे ना, त्यावेळेस काय असतो? आपण हुंती अलंकार असतो. कळालं का? मग दुसरं वाक्य बघा, इथं देठची फुलल्या पारिजातिकाची, इथं नकार नाही या वाक्यात, आयएमपी वाक्य आहे, नकार नाही, पण याला जिवंत करा या वाक्याला, की ओठ कशाचे? ओठ नाहीत ते, याचा अर्थ असा करा, ते ओठ नाहीत. ओठ कशाचे? देठची फुलल्या पारिजातिकाची. कळालं? ठीक आहे. मग हे हृदय नाही, परी स्तंडील धगधगले, हे स्तंडील धगधगत आहे, हे हृदय नाही आहे. कळालं का? ठीक आहे. पुढे बघा हे वाक्य, न हे नयन, हे नयन नाही, हे नयन नाही, आताच बोललो मी, पाकळ्या उमलल्या सरोजातील. ठीक आहे. न हे वदन, हे वदन म्हणजे मुख, हे मुख नाही. चंद्रमा शरदीचा गमे केवळ, चंद्रमा शरदीचा गमे केवळ. बात कळाली? खूप महत्वाचं आहे.
ठीक आहे. अशा प्रकारे तुम्हाला आपणहून ते अलंकार होतो जिथं ज्या ठिकाणी तुम्हाला काय निषेध असतो. नेक्स्ट बघू आपण. ठीक आहे. आता आपल्याला घ्यायचा चौथा प्रकार. चौथा प्रकार म्हणजे तुम्हाला आहे तो काय तर रूपक. ज्यावेळेस एक रूपता दाखवली असते तेव्हा त्याला काय म्हणतो आपण रूपक अलंकार, की वेगळं नाही. इतकी जवळीकता, आता इतक्या तीव्रतेने आपण त्याच्यामध्ये साम्य दाखवत आहोत उपमेय आणि उपमानामध्ये, की ते वेगळे नाही आहेत. ते बाबा एकच आहेत रे, एकच आहेत. म्हणजे वेगळे वेगळे नाही आहेत, ते एकच आहेत. देह देवाचे मंदिर आत आत्मा परमेश्वर. म्हणजेच मंदिरात कशाला जातो, मंदिरात जायची गरज नाही. हे आपलं देह आहे ना, हेच एक मंदिर आहे आणि त्यातच आतमध्ये परमेश्वर आहे. म्हणजे मंदिर आणि देह याच्यामध्ये इतकं साम्य दाखवलेलं आहे की ते एक रूप आहेत. कळालं का? मग अशा प्रकारचं देह देवाचे मंदिर, देह देवाचे मंदिर आत आत्मा परमेश्वर. कळालं का? देह देवाचे मंदिर आत आत्मा परमेश्वर म्हणजे मंदिर आणि देह एक रूप. ज्यावेळेस एक रूपता असते किंवा उपमेय आणि उपमानामध्ये कोणामध्ये दोघांमध्ये एक रूपता, तेव्हा रूपक अलंकार. रूपक एक रूपता. ठीक आहे. पुढचं बघा. देह मंदिर चित्त मंदिर. देह मंदिर चित्त मंदिर. मंदिर तेथे एक प्रार्थना. मंदिर तेथे एक प्रार्थना. सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना. म्हणजेच तुम्हाला मंदिर चित्त हे दोघही, हे मंदिर आणि चित्त काय एकच दाखवले. देह मंदिर चित्त ही मंदिर. मंदिर तिथे एक प्रार्थना. मग या चित्तामध्ये सुद्धा काय सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना. कळालं का? ठीक आहे. पुढं आता नयन कमल उघडीत हलके जागी हो जानकी. हे उदाहरण बघा, लक्ष द्या. नयन कमल उघडीत जागी हो जानकी. म्हणजेच नयन काय कमल काय एक रूपता दोघांमध्ये आहे. त्यानंतर भवसागर तरुण जाणे हे गृहस्थ आश्रमातील माणसाला फार कठीण आहे. आता भवसागर म्हणजे काय, की आपलं हे जीवन, हे आयुष्य तरुण जाणं हे खूप अवघड काम आहे. कळालं का? तर इथं भवसागर आणि आपलं आयुष्य यामध्ये तुलना दाखवलेली आहे. तर हे म्हणजेच एक रूपता दाखवलेली आहे. अशा प्रकारचा हा रूपक अलंकार आणि त्याची उदाहरणं. तर नेक्स्ट बघू 5 नंबर. तर आता घ्यायचं आपल्याला व्यतिरेक अलंकार. व्यतिरेक अलंकार काय असतो, जेव्हा उपमेय हे उपमानापेक्षा श्रेष्ठ असतं. म्हणजे उपमानापेक्षाही श्रेष्ठ आहे. आता उपमानापेक्षा त्याचं वर्चस्व जास्त झाले तेव्हा त्याला काय म्हणतो आपण व्यतिरेक अलंकार. जसं की उदाहरणार्थ देवाचं नाव आहे. देवाचं नाव घेताना मग असं बोललं जातं काय तर देवाचं नाव हे उपमेय झालं. मग त्याला जे काही उपमान द्यायचे की आपल्याला अमृतासोबत तुलना करायची आहे, तर काय म्हणणार, अमृताहुनी गोड नाम तुझे देवा. म्हणजे अमृत आहे ना, त्यापेक्षा सुद्धा तुझं नाव गोड आहे. मग उपमान कोण होतं, तर उपमान या वाक्यात कोण आहे, तर उपमान आहे तुमचं अमृत. आणि उपमेय कोण आहे, तर उपमेय आहे तुमचं नाम. तर जे नाम आहे हे उपमेय, तर हे श्रेष्ठ आहे कोणापेक्षा, अमृत या उपमानापेक्षा. बघा लक्ष द्या किती इझी आहे की व्यतिरेक अलंकार म्हणजे काय, की उपमेय जे असतं ते उपमानापेक्षा कसं असतं, श्रेष्ठ. मग अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, याची ट्रिक अशी राहील की या अलंकारामध्ये असं ऊन आणि हुन येत असतं. या अलंकारामध्ये ऊन आणि हुन येत असतं, हे लक्षात ठेवा. आणि आता इथं बघा उदाहरणार्थ अमृताहुनी, आता ऊन किंवा हुन असं आलं तर ते काय असतो, व्यतिरेक. गोड नाम तुझे देवा, हे अमृत काय, हे उपमान आहे. आणि नाम काय, हे उपमेय आहे. ज्याची तुलना करायची ते उपमेय असतं. नामाची तुलना करायची आहे, ज्याच्याशी तुलना करायची ते उपमान असतं. अमृताशी तुलना करायची आहे. तर श्रेष्ठ कोण आहे, मग इथं नाम श्रेष्ठ झालं या उपमानापेक्षा. मग उपमेय हे जेव्हा उपमानापेक्षा श्रेष्ठ असतं तेव्हा हा व्यतिरेक अलंकार. कळलं? अजून उदाहरण एक, तर सांज खुले सोन्याहुनी पिवळे ऊन पडे. म्हणजे आपण सकाळी उठल्यानंतर जेव्हा सांज खुलते म्हणजे सकाळ होते, तेव्हा जेव्हा ऊन येतं ना, तर ते सोन्यापेक्षाही पिवळं असतं. बघा लक्ष द्या की सांज खुले सोन्याहुनी, तर सोन्याहून हे ऊन होऊन प्रत्याला व्यतिरेक अलंकार. सांज खुले सोन्याहून पिवळे हे ऊन पडे. कळालं का? तर इथं काय, तर तुलना कोणाची करायची, तर लक्ष द्या तुलना कोणाची करायची आहे इथं, तर सांज खुले
सोन्याहून पिवळे हे ऊन पडे, तर उन्हाची तुलना करायची आहे आणि कोणासोबत केली? सोन्याहून. तर या उपमानापेक्षा हे उपमेय श्रेष्ठ आहे. कळालं? मग तेव्हा व्यतिरेक अलंकार होतो. आणि ट्रिक ऊन हुन प्रत्यय असं तर व्यतिरेक. आता इथं बघा, संगे असताना आता आपण प्रसादाहून प्रसन्न. आता प्रसादाहून म्हणजे राजवाड्याहून. प्रा आहे का? प्रा लक्षात ठेवा, करेक्शन. प्रसाद असेल तर तो वेगळा अर्थ असतो. प्रासाद म्हणजे राजवाडा. तर प्रासादाहून प्रसन्न. तर ऊन प्रत्यय असेल तर तो काय असतो? व्यतिरेक अलंकार. कळालं का? ठीक आहे. आता घ्यायचं आहे आपल्याला अनन्वय अलंकार. अनन्वय म्हणजे त्याच्याही पुढे जाऊन आता दोघांमध्ये उपमान आणि उपमेयामध्ये तुलना असते. कशी? तर ती तुलना मित्रांनो अशी होईल की त्याच्यासारखं दुसरं कोणीच नाही, त्याची तुलना त्याच्यासोबतच होते. जसं की आता ताजमहाल पाहिला आपण, ताजमहालासोबत दुसऱ्या कशाचीच तुलना नाही. ताजमहाल तो त्याच्यासारखाच आहे, म्हणजेच ताजमहालासारखं दुसरं काहीच नाही. तर काय होईल? आहे जगती एक तो ताजमहाल तोच त्याच्या परी. बघा लक्ष द्या. काय? किंवा असंही म्हणू शकतो, आई असते ही आईच, असंही आपण म्हणू शकतो. जसं की बघा इथं काय अनन्वय अलंकार की उपमाच देता येत नाही इतकं ते श्रेष्ठ असतं. त्याला उपमा कोणाचीच देऊ शकत नाही आपण, इतकं श्रेष्ठ. मग बघा, आहे ताजमहाल एक जगती तो त्याच परी, म्हणजे त्याच्यासारखा तोच, त्याला दुसरा कोणी तुलना करू शकत नाही त्याच्यासोबत, इतका श्रेष्ठ आहे तो ताजमहाल. ठीक आहे. माझी आई अशी होती जशी असतेच आई, आईसारखी आईच असते, दुसरं कोण नाही. तरी अशा प्रकारचे इथं तुम्हाला किल्ला आहे, म्हणजे तुलना होऊ शकत नाही. तर पुढचं वाक्य बघा, झाले बहु होतील बहु परी या सम हा, म्हणजे झाले तरी बहु म्हणजे भरपूर झालेत आणि होतीलही बहु, पण याच्यासारखा हाच, म्हणजे याच्यातून काय झालं की त्याच्यासारखा दुसरा होणं आता शक्य नाही. तर तेव्हा अलंकार असतो अनन्वय अलंकार. तर कळालं का? इझी आहे. आता पुढचा 7वा प्रकार घेऊ आपण. उपमाना जागी उपमेय असल्याचा भास होतो, म्हणजे हे भृंगे जे आहेत हे उपमान आहे, तर याच्या जागी, या उपमाना जागी हे डोळे असल्याचा भ्रम निर्माण झालेला आहे. कळालं का? ठीक आहे. पुढे आता आपण ससंदेह अलंकार घेणार आहोत. ससंदेह अलंकारामध्ये काय होत असतो? संशय निर्माण होत असतो. आणि तो संशय अशा प्रकारचा असतो की तो वैकल्पिक, की म्हणजे नेमकं हे आहे का ते आहे हे निश्चित कळत नाही, असा भ्रम निर्माण होत असतो. किंवा हे आहे का ते आहे, असा वैकल्पिक म्हणजेच विकल्प बोधक जो असतो तशा प्रकारचा भ्रम निर्माण होत असतो. जसं की एक मुग पाहिलंय आपल्या पतीनं, आणि मग त्यावेळेस तो काय म्हणतो, कोणता माणूस चंद्रमा भूवरीचा की नभीचा? कोणता माणूस चंद्रमा भूवरीचा की नभीचा, म्हणजे पृथ्वीवरचा चंद्र आहे खरंच का वरचा तो दिसतो तो चंद्र आहे, काय मला फरकच कळत नाही. म्हणजे हा जो काय तिथला काय आहे संशय निर्माण झाला आहे, भ्रम नाही. भ्रम थोडा कसा असतो, जसं की अरविंद पत्रावर तो बसलेले होते भुंगे, त्याला हात स्पर्श केला नलराजाने, ते उडल्यानंतर कळालं किती डोळे नाहीत, म्हणजे तो थोडा कमी असतो. तिथं काय असतो? अभेद्य असतो. तो काय कळालं? विभेद असतो तिथं, विभेद, वैकल्पिक नसतो. या ठिकाणी मात्र वैकल्पिक म्हणजे हे आहे का ते आहे पाहुणे सुद्धा कळत नाही. मग अशा प्रकारचा ते काय असतो की ससंदेह असतो. बघा उदाहरणार्थ, संशय व्यक्त केला असतो आणि उपमेय आहे का उपमान आहे कळत नाही त्याच्यामधलं. कळालं का? आणि हा किंवा तो असा वैकल्पिक, यामध्ये तुम्हाला ही वैकल्पिक कल्पना असते. ही अभेदाची कल्पना नसून ती विकल्पाची आहे. ही अभेदाची नसून ती कशाची आहे? विकल्पाची आहे, ही नाही अभेदाची. कळालं का? हे महत्वाचं आहे. जसं की कोणता माणूस चंद्रमा भूवरीचा की नभीचा? कळालं का? ठीक आहे. दुसरं उदाहरण, गालावरच्या कुसमी, म्हणजे गालावरच्या कुसमी किंवा कुसमांच्या गाली, स्वतंत्र ते भगवती तूच जी